नमस्कार. आज आपण हॉटेल स्टाईल शाही छोले बनवणार आहोत. याला छोले मसाला सुद्धा म्हणतात. छोले बनवण्यासाठी हे छोले मी रात्रभर भिजवलेले आहेत. आता ते भिजलेले छोले आपल्याला कुकरमध्ये उकडून घ्यायचे आहेत. कुकरमध्ये 1 ग्लास पाणी घालायचं आहे. छोल्यामध्ये सुद्धा आपल्याला अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे आणि त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे. मीठ चांगलं छोलेमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि कुकरचं झाकण लावून आपल्याला 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर एका कढईमध्ये 1 ते 1.5 चमचा तेल घालायचं आहे आणि छोलेला लागणारं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे. त्यासाठी इथे मी काही मसाले घेतलेले आहेत. 2 चमचे धने, 1 चमचा जिरे, 1 चमचा बडीशोप, 1 थोडीशी दालचिनी, लवंग, मिरे, चक्रीफूल आणि 2 तमालपत्र घेतलेले आहेत. आता या गरम तेलामध्ये हे मसाले घालायचे आहेत आणि काही सेकंदच आपल्याला हे मसाले परतून घ्यायचे आहेत, अगदी लहान गॅसवरच. त्यानंतर आपल्याला यामध्ये कांद्याचे काप घालायचे आहेत. इथे मी 2 मीडियम आकाराचे कांदे घेतलेले आहेत आणि असे रफली चॉप केलेले आहेत. ते आता थोडेसे परतून घ्यायचे आहेत. कांदा आपल्याला जास्त काळा करायचा नाही. कांदा काळा झाला तर भाजी आपली कडवट होते. म्हणून आपल्याला कांद्याचा थोडासा रंग बदलेपर्यंतच परतून घ्यायचा आहे. त्यानंतर यामध्ये महत्त्वाचा इन्ग्रेडियंट म्हणजे कसुरी मेथी घालायची आहे. हॉटेलमध्ये, ढाब्यावर ही कसुरी मेथी घालतात, त्यामुळे या भाजीला चव खूप छान येते. त्यानंतर किसलेलं सुकं खोबरं घालायचं आहे. ते मी अर्धी वाटी घातलेलं आहे आणि या मसाल्यांसोबत हे खोबरं छानपैकी परतून घ्यायचं आहे. आता गॅसची फ्लेम आपल्याला लहानच ठेवायची आहे, कारण मोठ्या गॅसवर जर आपण खोबरं परतलं तर ते लवकर करपतं आणि बाकीचे मसालेसुद्धा मस्त खमंगपैकी परतल्या जातात. म्हणून आपल्याला गॅसची फ्लेम ही लहानच ठेवायची आहे. आता हे सगळे मसाले आपल्याला अजून एखादं मिनिट परतून घ्यायचे आहेत. त्यानंतर यामध्ये मी 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत आणि 1 मोठा टोमॅटो असा उभा चिरून घेतलेला आहे. त्यातील बिया काढून घेतलेल्या आहेत. आता हे सुद्धा आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यामुळे टोमॅटो हा लवकर मऊ होतो आणि कांदासुद्धा लवकर मऊ होतो. म्हणून आपल्याला यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचं आहे आणि पुन्हा 2 मिनटं हा मसाला आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे. आता इथे मसाला आपला छानपैकी भाजलेला आहे, परतलेला आहे. तो थंड करून घ्यायचा आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये याची स्मूथ अशी पेस्ट करायची आहे. आता हा मसाला वाटताना याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे. पाणी घातल्यामुळे आपली पेस्ट ही मस्त मऊ होते आणि बारीक वाटल्या जाते. अशा पद्धतीने आता आपल्याला शाही छोले बनवायचे आहेत, म्हणून यामध्ये काजू घालायचे आहेत. त्यासाठी इथे मी काजू भिजवून घेतलेले आहेत. 1 तास कोमट पाण्यात हे काजू भिजवायचे आहेत आणि या मसाल्यासोबत आपल्याला याचीही सुद्धा पेस्ट करून घ्यायची आहे. आता मसाला वाटून झाल्यानंतर एका कढईमध्ये 2 चमचे तेल घालायचं आहे आणि तेल थोडंसं गरम झालं की हा वाटलेला मसाला आपल्याला या तेलामध्ये घालून घ्यायचा आहे. मसाला घातल्यानंतर आपल्याला याला सारखं असं हलवत राहायचं आहे, कारण काजूमुळे मसाला हा खाली लागण्याची शक्यता असते. आता हा मसाला परतण्यास आपल्याला थोडासा जास्त वेळ लागतो. कंटिन्यू याला आपल्याला असेच हलवत राहायचे आहे. हा मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे. आता थोडंसं तेल सुटलेलं आहे. अजून याला आपण थोडंसं परतून घेऊयात एखादं मिनिट. तुम्ही पाहू शकता मस्तपैकी हा मसाला परतले गेलेला आहे. आता थोडं थोडं याला तेलसुद्धा सुटू लागलेलं आहे. त्यानंतर याच्यामध्ये मी लाल तिखट घालत आहे आणि ते यामध्ये चांगलं मिक्स करून परतून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम लहानच ठेवायची आहे. आता या ग्रेव्हीमध्ये तुम्ही गरम मसालासुद्धा घालू शकता. बघा, मसाल्याला मस्त असा कलर आलेला आहे आणि मसाला छानपैकी परतलासुद्धा आहे. आता यानंतर आपण उकडलेले छोले घालणार आहोत. मस्तपैकी हे छोले उकडले गेलेले आहेत. छोले घातल्यानंतर पुन्हा आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला ग्रेव्ही घट्ट किंवा पातळ जशी हवी आहे
तेवढं आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे। आता इथे मी अर्धा चमचा मीठ घालत आहे। आपण कांदे परतताना सुद्धा मीठ घातलेलं आहे, त्यानंतर छोले उकडताना सुद्धा मीठ घातलेलं आहे। त्याच्या अंदाजानुसार आपल्याला मीठ घालायचं आहे। नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि पुन्हा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि 5 मिनटं याला लहान गॅसवर पुन्हा शिजू द्यायचं आहे। 5 मिनटानंतर तुम्ही पाहू शकता छानपैकी आपले छोले शिजलेले आहेत। इथे आपला छोले मसाला किंवा शाही छोले तयार आहेत। अशाच पद्धतीने छोले तुम्ही नक्की करून पहा आणि आस्वाद घेत राहा। पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।